नमस्कार दादा. नमस्कार. तर कुठून आलात आपण? संभाजीनगर. तर आपला लखनचा कितवा गट होता? 12वा. तर किती स्पीड लावला? चांगली लागली किती. तर आपल्याला पायरा कोण होता? वरचा सर्जा. तर हा नियोजन कोणी केलं? नियोजन भाऊनी आधीच झालता का? आधीच झालेलं. किती दिवस आधी? 8-10 दिवस. तर तुम्ही किती वाजता आले तिकडे? आम्ही काल झालतो संध्याकाळी. काल संध्याकाळी. हो. ते कुठे वस्तीला होते? इथे ह्याला होतो सचिन शेटघरच्या तिथं. तर लखन तुम्ही किती साली खरेदी केला होता? लखन आम्ही 2022ला. तेव्हा का होता बैल दुसरा आदात? दुसरा होता. तर ती खरेदी कितीची केली होती तुम्ही? 11 लाख रुपयाची. 11 लाख रुपयाची त्या टायमाला. तर आपला बैल कधी उजेडात आला? उजेडात म्हणजे 3 फेऱ्याच्या ह्याच्यात जर म्हणलं तर बैल फलटणला आला. फलटणला? हो, 5 लाखाच्या मैदानाला. तो मैदान कुठे होता? फलटणलाच मैदान होतं 5 लाखाचं. तिथं 1 नंबर केला होता. तेव्हा कोण पायरा होता? आमच्या एकाला देवाबाई. तर आज गाडी कुणाच्या नावाने पळते? गाडी गोटच्या नावावर आणि सचिन शेटकरच्या नावावर. आणि तुमच्याकडे कुणाच्या नावाने पळते? गाडी आमच्या नावानं पळते. काय? शेठ चव्हाण, करोडी, छत्रपती संभाजीनगर. तर लखनचा मालक कोण आहे? लखनचे मला घरीच असते. घरचं असं ते नाही का शर्यती नाही? तर जेव्हा तुम्हाला फॉर्च्युनर भेटली होती तर त्या टायमाला तुम्हाला म्हणजे कसं वाटलं होतं? सगळ्यात भारी वाटलं होतं. जे तुम्हाला आधी वाटलेलं का फॉर्च्युनर भेटेल नाही भेटेल, म्हणजे सगळं टॉपचे नंदी आले होते त्या मैदानाला? काय आता नशिबाचा भाग असते. आपल्या नशिबात होती ते आपल्याला भेटली. तर आजचं तुम्हाला काय वाटतंय? आजचं आता बघूया आता काय आपल्या नशिबात असेल तर भेटेल की. त्या पायऱ्या पण तुम्हाला टॉपचाच आहे जरा. हा, तसा पायरा चांगला आहे. रॉकेट. हो. तर तुम्ही 3 फेऱ्याला किती वेळा पळायला आहे आपला आता? आता आम्ही तिसरं वर्ष आहे आमचं. 3 फेऱ्याचं? हो. किती फेऱ्यांना अपयश आलं ना किती फेऱ्यांना यश आलं? तसं तर काय थोडे दिवस अपयश म्हणजे काय, सेमीला वगैरे टाकाटाकीत मार खाल्ला आपण. गटाला काही इकडं मार नाही खाल्ला अजून. तर आधी स्टार्टिंगला तुम्हाला पायऱ्याला अडचणी यायच्या का काय? आम्हाला पहिले स्टार्टिंगला तर भरपूर अडचणी आल्या, पण फलटणला आम्ही आमची एकलीच गाडी आणली होती जुळून. तर पहिली गाडी कधी पळाली होती आपली? फलटणलाच पहिल्यांदाच. पहिल्यांदाच? हो, 5 लाखाच्या मैदानाला पहिल्यांदा पळलो आणि 5 लाख पहिले 1 नंबर केला. तर तुम्हाला लखनने अनुभव काय दिला आतापर्यंत? अनुभव म्हणजे काय, जिथं जाईल तिथं गुलाल आहेच. तर वैशिष्ट्य काय लखनची? वैशिष्ट्य म्हणजे त्याचं काय, शाना पळ आहे त्याचा. कुण्या बैलात घेऊन पळतोय बैल. तुमच्या दावणीला किती बैल आहेत? तसे तर आमच्या दावणीला 4 बैल आहेत. कोणकोणते? एक मायकल आहे, एक छोटा लखन आहे आणि एक दुसरं एक आहे. आता आमचा एक ओम्या होता, ओम्या विकला आम्ही. दुसरं एक कोण घेतलं बरं. तर त्यांचं नियोजन कोण करतो? मी स्वतः करतो. ते नाही का झाले? ते 2च आणले आपले, छोटा लखन आणि मोठा लखन. तो छोटा लखन? हो. तर तुमचं पुढचं नियोजन कसं असेल आता? शहापूरला आहे का नाही? शहापूरला राहणार की? हां, येणार बाई. तेव्हाचं नियोजन झालं आहे का? नाही अजून. नाही. तर आपल्याला टॅग कोणकोणत्या केसेस आहेत लखनला? आता काय आपलं, आता एवढं मैदान झालं की घरी जाणार बैल, मग पुढचं नियोजन घरून होणार. नाही म्हणजे महाराष्ट्र केसरी, डबल केसरी म्हणजे असं आहे. नाही, आता हिंदी केसरी झाला बैल 5 वेळा. जेव्हा बैलावर नंबर पडतो तेव्हा तो आनंद काय असतो? नंबर म्हणजे ते आम्ही नंबर तर टाकीत नाही म्हणा, पण मी नंबर पडला म्हणजे गुलाला तर सेमी काढल्यावर आम्हाला जरा आनंद होतोच. तर लखनला आतापर्यंत कितीची मागणी आलेली आहे? मागणी भरपूर आलेली आहे. सगळ्यात मोठा आकडा कोणता? आता तसं तर काय सांगता येणार नाही एवढी मागितली, पण आपल्याला विकायचंच नव्हतं बाई. पण कुणी मागणी केली होती? मुंबईतच मागणी केली ती. नाव नाही घेणार आपण, पण बऱ्याच जणांनी मागणी केली मोठ्या सेट. तर मुंबईचा अनुभव कसा आहे तुमचा? मुंबईत काय अनुभव म्हणजे आम्ही पहिलेपासून येतो मी मुंबईतला. तर आतापर्यंत मुंबईला तुम्ही किती वेळा आलेले आहेत? 2 वर्ष म्हणजे असं जर जुन्या यायचं जर ठरवलं तर मी 2005 पासून मुंबईला येतो. तुम्हाला शर्तींचं याड कधीपासून आहे? 2005 पासून. 2005 पासून. तुमच्या आधी कोण आजोबा बिजोबा काय? नाही, आमचं वडील यायचं पहिले. वडील यायचं त्यांच्या नादात, समजा मी थोडं हळूहळू. तुमची स्वतःची किती बैल आहेत? स्वतःची बैल नाही आपल्या. लखनवर तुमचा प्रेम आहे. लखनकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहेत अजून? आता काय अपेक्षाच नाही त्याच्याकडनं काय आम्हाला. छोट्या लखनकडून अपेक्षा ह्याच बैलाने पूर्ण केल्या तर कोणी बैलाकडून घ्यायचीच नाही अपेक्षा आपल्याला. तर तुमचा अजून पुढं मोठा धमाका होणार का काय? होईल की आता बाबा, बैल पळल्यावर सगळ्या गोष्टी असतात. धमाका काय तो आता ह्या बैलाने आपली सगळी हौस केली, त्याच्यामुळं काय आता आपल्याला कुठलाही काही अपेक्षा ठेवली नाही त्यांनी. ते आपल्या पडत्या काळात प्रत्येक बैलाला अडचणी येतात पायऱ्यांसाठी. हा, तेवढं. आणि त्या काळात कोणी येत नसते. आता मलाच मध्यस्थी काळामध्ये 1 महिना माझे थोडंसं बॅड लक चालू होते, तर त्यावेळेस मला कोणी साथ नाही दिली.
तर पायऱ्याला त्या सुद्धा आम्हाला नाकारतील लोक. ते त्याच्यामध्ये माणसांनी कसं संयम राहायचं म्हणजे असं काय नाही, आपण आपल्या याच्यात ठेवायचं, मनात ठेवायचं कोण आपल्याला बैल देते कोण नाही, ते आपल्या मनात ठेवायचं. त्यांच्याच गटात मारायची गाडी. नाही, गटाबिटात नाही झोपत आपल्याला काही तेवढी हे नाही, कारण की आपल्याला तिकडल्या भागातून येऊन इकडे खेळावं लागते ना, त्याच्यानं तसलं काय आपल्याला करीत नाही. मुंबईमध्ये आता असं फेऱ्याचं मैदान होतं तर त्याबद्दल तुमचं काय म्हणजे मत आहे? नाही, चांगलं नियोजन आहे. तर लखन आपला सेकंदाला पळतो, सेकंदाला बी बघतो. तो कुठे 2 वर्ष आम्ही सेकंदात पळालो, 3ऱ्या वर्षी आम्ही इकडं आलो 3 फेऱ्याच्या मैदानाला, आणि आता आपल्याला ह्या 3 फेऱ्याच्या मैदानात आता 3रं वर्ष आहे बैलाचं. बैल सांभाळायला कुणाकडे असतो? बैल स्वतः घरीच असतो मालकाच्या. स्वतःच हो, घाटावर बैल आला तर 2 मैदान थांबतो. गणामामा बोंद्रे त्यांच्या इथं थांबत असतो. कोणाची इथे घाटावर? विकास काका गायकवाड आणि गणा बोंद्रे इथं गाव? मुरुमचे. गाव मुरुम बारामती. आणि सेकंदाला सेकंदाला घरून करतो आम्ही सेकंद. अपडाऊन. हो, अपडाऊन म्हणजे बैल आपला प्रवासात जर ठरलं तर 240 किलोमीटर दिवसाला जाणं, परत येणं, संध्याकाळी रिटर्न. लखनला तुम्ही काय बघून घेतलेली खरेदी? त्याची स्पीड होती चांगली. मी कुणाकडून खरेदी केली होती? जालन्यातून कारला गावातून. जालन्यातून कारला. तर आता म्हणजे तुम्हाला कुणाला म्हणजे असं याचं म्हणजे आपण कुणाला हरवासाठी नाही, आपण स्वतः जिंकण्यासाठी? नाही नाही, हरवायसाठी कधीच नाही नाही, पण तुम्हाला कुणाची गाडी खेळायची इच्छा आहे? नाही नाही, गाडी वगैरे खेळायची नाही, सगळं प्रेमानं चालते आमचं. बिनजोडला पळतो का लखन? मग मागील वर्षी पळाला बैल, यावर्षी? यावर्षी नाही पळवला बिनजोडला. बिनजोडला कुणाच्या नावाने बोलते? आकाश शेट राऊत. तर बिनजोडला पालताना दिसेल का? हा दिसेल की आता. कधीपासून? आता या महिन्यात नाही, फक्त 2 महिन्याच्या नंतर जाऊ. 2 महिन्याच्या नंतर. धन्यवाद दादा. तर तुमच्या पुढील वाटचालीस तुमचं हार्दिक अभिनंदन.